नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एल एस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आज अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील गणेश मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच अनेक गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. सांगली सातारा विधान परिषद निवडणूक अर्ज छाननीत 7 जणांचे अर्ज वैध, 1 अपक्षाचा अर्ज अवैध, तर 4 जूनला अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. CBSEचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली करणं म्हणजे भाजपा सरकारच्या मते मोठी कारवाई. फक्त बदली करणं हा न्याय नाही. आदित्य ठाकरेंच्या ट्विटच्या माध्यमातून सरकारला टोला. पुण्यातील इंदापूरच्या कर्मयोगी कारखान्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच. ट्रॅक्टर मालकांचा थकीत बिलाच्या मागण्यासाठी गेल्या 11 तासांपासून ठिय्या आंदोलन. सुरत जवळ झालेल्या अपघातात जळगावमधील जामनेर आगारातील बसनं घेतला पेट. अपघातात 6 पेक्षा जास्त प्रवासी होरपळून मृत्युमुखी. सुरतमध्ये बारडोलीजवळ 2 बस आणि पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात. अपघातात 7 जणांचा मृत्यू, 25 जणांवर अजूनही उपचार सुरू. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांची पंढरपूरला भेट. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला भेट दिल्याची सूत्रांची माहिती. भंडाराची कन्या नमिरा सिद्दीकी नीट MDS परीक्षेत देशातून अव्वल. नमिरानं जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर केलं उत्तुंग यश संपादन. नमिराच्या यशावर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव. बारामतीत अवकाळी पावसाची हजेरी. पावसामध्ये 62 वर्षीय महिलेच्या अंगावर कोसळली भिंत कोसळल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू. शासनाच्या वतीने पंचनाम्याला सुरुवात. पुण्याच्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्याचा तडाखा. अनेक घरांचं छप्पर उडालं. नागरिकांचं मोठं नुकसान. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.